ओके आता बघ व्हिडिओ व्हायरल. तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले तर सगळ्या महाराष्ट्रातील आणि मराठी लोकांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे आणि आज दुपारचं लय चाललं होतं की सेंटर पार्कला सायकल घेऊन जायचंय, खेळायला जायचंय नाही का, जे काय राईड्स आहे ते खेळायला जायचं त्याला. हे बघा आमचा रुद्रा अण्णा आणि आता आम्ही आलोय सेंटर पार्कला. बघू तुम्हाला पण पहिल्यांदा दाखवतो सेंटर पार्क कसं आहे काय. चला मी तुम्हाला दाखवतो सगळं सेंटर पार्क आहे का. आणि आमचा रुद्रा पण खेळतोय आता सध्या सायकल चालवतोय आणि थोड्या टायमाने तिकडे जाईल पाळणा बिळणा खेळेल. चलो तुम्हाला दाखवतो सगळं. आता आम्ही आलोय जे पाळणे वगैरे लहान पोरांचे ते खेळायला. हे बघा काही जे जुने तुटलेले पाळणे होते जे की पोरांना खेळता येत नव्हते ते काढून टाकले. म्हणजे रिनोव्हेशन चालू आहे, प्रगती चालू आहे सेंटर पार्कची. हे खारघरचं सेंटर पार्क लय जुनं आहे, म्हणजे लय मोठं आहे. नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठं सेंटर पार्क आहे खारघरचं. आणि इकडे इस्कॉन टेम्पल आहे, दाखवतो मी तुम्हाला इथून व्ह्यू. म्हणजे बघा सगळे लहान लहान पोरं इकडेच खेळायला इथे खारघरचे सगळे. आपला चाललाय छोटा डॉन खेळायला. चला आता दाखवतो तुम्हाला. बघा अण्णा यो हे बघा याचे एक्साइटमेंट बघा. म्हणजे खेळायसाठी सायकल एवढा बेकार खेळतो ना मापत नाही, नुसते स्टंटच. नुसतं ते युट्यूबला राहायचं बघायचं, नुसते स्टंट मारायचे. तर तुम्हाला बोललो ना खारघर मध्ये म्हणजे आशिया खंडातील सेकंड नंबरचं सगळ्यात मोठं इस्कॉन टेम्पल झाले. तर हे बघा इस्कॉन टेम्पल आहे. एक दिवस या टेम्पलचा पण ब्लॉग येईल, नक्कीच येईल. आणि त्या टेम्पलच्या समोरच आपलं सेंटर पार्क आहे. सेंटर पार्क इस्कॉन टेम्पल एकदम आपल्यासाठी जवळ आहे का. इस्कॉन टेम्पल मध्ये भरपूर वेळा आलो मी ब्लॉग नाही काढला तर नक्कीच काढेल. तुम्हाला दाखवत तरी जेवढं दाखवतील तेवढं. लाइटिंग ते रात्रीच्या एकदम खतरनाक आहे. आता तर गेलं तर आज कसं आज सुट्टी आहे ना गुढीपाडव्याची, तर आज लय गर्दी असणार आहे. आणि मंदिराच्या समोरच सेंटर पार्क आहे. आणि आम्ही दर टायमाला येतो सेंटर पार्क आणि इस्कॉनला. तर आज सेंटर पार्कचं थोडंफार तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि नंतर इस्कॉनचा दाखवतो. हे बघा आल्या सगळ्यात मोठ्या याच्यावर गेला स्लाइड वर गेला. अजिबात घाबरत नाही. सायकल तिकडे लावली आणि लगेच पळाला खेळायला. मस्त दिसतंय सगळं. म्हणजे पाहिजे प्रत्येक शहरामध्ये ना एकतरी सेंटर पार्क पाहिजे की तिथं पोरं हक्काने जाणार आणि खेळणार. आता शहरामध्ये तर जागाच नाही राहिल्या पोराला खेळायला, त्याच्यामुळे सेंटर पार्क पाहिजेलच. हे बघा मस्त पैकी पोरं खेळून राहिले. खूप सारे खेळण्यासाठी त्यांना पाळले. बघा स्लाइड साठी, वॉटर स्लाइड साठी ते पण आहे. आता बघा आता याचा स्टंट बघा. आता सिस्टम काढणार सिस्टम एकदम डायलॉगला एक नंबर. सिस्टम आणि सगळे डायलॉग शिकवणार श्री आमच्या अण्णासाठी. जाय उलटा चालला. जाओ बघितलं ना एकदम खतरनाक. हा ये आता ये. अरे वा आता इकडे खेळायचं झालंय. आता चालला लगेच पाईप मध्ये. पोरांचं लहानपणीच हीच मजा राहते. हे खेळायचं सोडून काय दुसरं. आला.
आणि एनर्जी भरपूर राहते लहान पोरांमध्ये नुसते खेळायची. इधर से जा सकते हैं अंदर से आता उलटा चालला याच्यात पण अंडर आहे पडल्यामध्ये तरी जाईल स्टार्ट माझं. आणि आज जरा तुम्हाला माझा व्हिडिओची क्लॅरिटी दिसत असेल कारण की आज iPhone 13 Pro आपण यूज करतो व्हिडिओसाठी. तुम्हाला बोललो होतं ना बघा पोचलाय वर. तर आता मी तुम्हाला बाकीचं पण दाखवतो. तो खेळू राहिला तोपर्यंत दाखवतो. आणि आज इस्कॉन मध्ये भरपूर गर्दी आहे कारण की आज गुढीपाडवाची सुट्टी आहे त्याच्यामुळे भरपूर लोक आले मराठी लोक मंदिरात पाया पडायला. तुम्ही पण या कधी टाइम भेटला तर. आम्ही पण जातो तुम्ही पण या. तुम्हाला आता बाकीचे पण दाखवतो मी. चला आले कधी सेंटर पार्क बघायला आहे का. हे बघा भरपूर सारे खेळण्यासाठी लहान पोरांना आहे. आपण आता असं एक गारका मारू नंतर तिकडे एक व्हाईट लादी तिकडे जाऊ तिकडे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा हा मेन गेट आहे इस्कॉनचा आणि मध्ये तर गर्दी दिसत नसत पण भरपूर गर्दी आहे. आणि असतेच जेव्हा हॉलिडे असतो ना तेव्हा गर्दी असतेच इस्कॉन टेम्पल मध्ये आहे का. हे बघा इथं बसायला पण जागा इथं पण आहे लहान पोरांसाठी म्हणजे एकदम लहान पोरांसाठी. पण लहान सोडून मोठेच खेळत आहे त्याच्यामुळे ते सगळे पाणी तुटून राहिले काय आता. म्हणजे जी गोष्ट ज्याच्यासाठी बनवली ना ती गोष्ट त्यानेच केली पाहिजे त्यानेच केली पाहिजे. आता हे सगळं हा जो एरिया आहे हा सगळा लहान पोरांसाठी लहान पोरांनीच खेळलं पाहिजे. नाही तर काय राहते मोठे जे की लहान पोरांना घेऊन येते पण लहान पोरांपेक्षा कमी नाही राहते. आता तुम्ही बघितलं ना एक स्लाइड वर लहान पोरगा असेल दुसऱ्याचा मोठा माणूस असेल. असं नाही केलं पाहिजे का बरं की मग ते तुटून जाते ना काय उपयोग असतो त्याचा. आपल्या पोरांसाठीच बनवलंय ना आपणच बसतो ना आपणच तोडतो आहे का. आहे भरपूर असे नमुने. जाऊ दे आता कोण सांगणार त्यांना. आपण सांगायला गेल्यावर आपलं कधी ऐकताय लोक. चला जाऊ द्या बघू. हा जो मागचा एरिया आहे ना तो सगळं लहान पोरांना खेळण्यासाठी आणि इकडे पुढे म्हणजे जे सकाळी वॉकिंग साठी येतात किंवा रात्री वॉकिंग साठी येतात त्यांच्यासाठी चालण्यासाठी. आणि इकडं मेन म्हणजे गेट होता पहिला जे की तिकीट होतं सेंटर पार्क आता फ्री करून टाकले. इकडं मेन गेट आहे आणि गाड्या बिड्या लावायसाठी इकडं पार्किंग आहे. हेच बघा अण्णा आला इकडं. रुद्रा कुठे. हा आमचा रुद्रा आता रनिंग करून राहिला दिसला. फुल स्पीड और फास्ट. वाह चल अभी तेरे साइकिल के स्टंट दिखा तेरे वीडियो निकालना है. हा स्टंट दाखव आता मला एक एक हाथ से चला के दिखा स्टंट दिखाते अभी तेरे. आता आमचा रुद्रा आम्हाला स्टंट दाखवणार जो की दररोज हॉल मध्ये आम्हाला दाखवतो पण आता मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. वाह अभी वापस उधर जा वापस गोल घूम के और एक पैर करते है ना वैसे कर. उधर से अभी ऐसा किया था ना पीछे. हाँ उधर से आते टाइम कर. हे बघा आता एक पाय वर करून चालून लागतील तो आता. अरे परत एकदा दिसलं नाही परत एकदा. उधर जाते लाइट में उधर कर. इधर से आ जा तुझा पीछे. हम लोग उधर लाइट में खड़े रहते. हाँ इधर से आ तू. स्टंट आमच्या घरात एवढे स्टंट नव्हते येत लहानपणी आम्हाला. तो आताच करीतोय म्हणजे विचार करा तो मोठा झाल्यावर किती गाड्या उडवणार आहे. बघू त्याचा पप्पा काय करतो ते. त्यावर की अर्ध्याहून जास्त स्टंट त्याच्या पप्पानेच शिकवले त्याला. बघा आता येईल तो. बघ तो गारका मारायला कुठे आलाय. बघा आला. कर एक पैर ऊपर. वाह 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 वाह. कर विली. विली एंड बैक फ्लिप रह गया ना. जा पीछे जा वापस आ. हा मस्त पैकी ती अशी सायकल ड्रिफ्ट मारतो तशी मारून दाखव ना. वो भी कर.
आते वक्त कर हा. उधर जा और इधर आके लाइट में हा बघा आता परत आला. दाखव. वाह. बैकफ्लिप आ, वैसा करते हैं ना कुछ जा. गाड़ी पे ही करता है 360 टन. ऐसा आता है और ऐसा घुमाता है वो गाड़ी में कर. हाँ, जा ब्लैक फ्लिप कर जा. हाँ, ज्यादा दूर मत जा इधर से आ जा बहुत दूर जाने की जरूरत नहीं. बघितलं ना एवढ्या स्टंटचे नाव तुम्हाला बी माहित नसेल तेवढे स्टंटचे नाव त्याला माहिती. युट्यूबचा कामाला आहे सगळा. बघा, आता परत मारून दाखवणार स्टंट तो. आज त्याचाच ब्लॉग आहे सगळा. तो त्यालाच ब्लॉग मध्ये आज सगळा त्याला दाखवणार ब्लॉग मध्ये. इरफान BMX इरफान रिनेक्स ना. हा मोस्ट ऑफ द व्हिडिओज तो इरफान BMX वगैरे त्यांचे पाहूनच एन्करेज होतो. म्हणजे आमचा कोणता शो किंवा मूवी चालू असल्यावर लगेच रिमोट घ्यायचा युट्यूबला लगेच लावायचं आणि बघत बसायचं. म्हणजे असं युट्यूबर कमी नाही आपण. आता परत आला. आता बघू कोणता स्टंट आहे. बैठ पीछे पीछे बैठ वाह पीछे क्यों नहीं बैठा. बसला नाही काय नाही बसला मागं बसला. ठीक आहे हवे में उडा. छठी अटक रही है ना मेरी. काय नाही चालतं तेवढं चालतं. पीछे ही बैठ और चलो पीछे बैठ. अरे चड्डी शिष्य अटक जाएगी. गुरुजी. देख अटक रही है ना कार में. हाँ बैठ. चल हा असंच चालू. हा बघितलं ना मागं बसून सुद्धा त्याला सायकल चालवता. सायकल म्हणजे एकदम खिलौना झालाय त्याचा. कसे बी फिरवतो कसे बी कुठं बी स्टंट. आता काय करणार आहे काय माहिती. आवाज देऊन काहीतरी सांगत होता. अजून तिकडे गेलाय तो तर लय लांब गेलाय. हे बघा आता आलाय. आता बघू काय स्टंट करतोय ते. अरे वाह. वा 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 म्हणजे बघा एक पाय हँडलवर. याच्यातच मजा आहे. लहानपणी तर आपण सायकल सुद्धा ठेवलेला होता स्टंट करू. अभी इरफान BMX और यूसुफ BMX को भेजने वाले ये वीडियो हम लोग. हा आता तू पण त्यांच्या. चल तेरे सब इनके नाम बता. किसका किसका वीडियो देखता है तू. रुद्र विक्रम केदार राइडर. बोल मैं हूँ रुद्र विक्रम केदार राइडर. हा हो गया ना. हाँ अभी ऐसा कर बोल. प्लीज लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब. अरे ये तो कर. हा अब कर. ओके आता बघ वीडियो वायरल. तू कैसा तेरा जो स्टंट वाली वीडियो देखता है यूट्यूब पर वैसा अब तू भी तेरा वो जो स्टंट किया है ना तूने वो अब तू तेरा यूट्यूब पर मैं डालूंगा. यूट्यूब पर डालूंगा. टीवी पर देखेगा तू तेरा स्टंट. मजा आएगा. चल अभी ऐसा गोल राउंड मार के हम जाएंगे. ठीक है. सेंट्रल पार्क का वीडियो भी तो लेना है पूरा. टीवी आना है तुझे. टीवी पर आना है ना. टीवी पर आना है ना तुझे. हाँ तो मैं वीडियो डालूंगा टीवी पर. तू देखेगा ना. कल करते हैं यार बाद में. कल भी करेंगे. आज भी डालेंगे कल भी डालेंगे. मिला डाला ना बता वो सबको. हाँ अरे तो एक्शन करके तो बता. एक्शन कर. कैसे करते हैं सिस्टम में. ओके. हे बघा सेंटर पार्कचा लोगो. आणि पहिले सेंटर पार्क लय भारी होतं म्हणजे लाइटिंग वगैरे पाणी वॉटरफॉल सगळं होतं. पण आता कसं उधर स्टेयर्स है. एवढं नाही राहिलं. उधर स्टेयर्स है. हा खडे राहा इधर. खडे रे. हे बघ इथं पाणी वगैरे होतं मस्तपैकी. आता नाही आहे. इधर खडा रे ना. वर चाललाय. बरं चालला का. चाल मी इथून फोटो काढतो. हे बघा रुद्र आणि त्याचा पप्पा चाललाय पुढं. आणि आता जाऊया आपण
तुम्हाला दाखवले थोडेफार क्लिप रुद्राच्या स्टंटचे आणि सेंटर पार्कचे. तर एक दिवस नक्की आपण पूर्ण सेंटर पार्क तुम्हाला दाखवू. सेंटर पार्क खूप मोठं आहे. आता थोडंफार दाखवलं आहे आणि आता जाऊया घरी. जाता जाता थोडेफार तुम्हाला अजून क्लिप दाखवतो, व्ह्यू दाखवतो. तर चला जाऊया. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की लहान पोरांनी ॲक्टिव्ह पाहिजे. आजकालची जनरेशन कशी झाली, नुसता मोबाईल किंवा टी व्ही. तर असं नाही पाहिजे, बाहेर खेळलं पण पाहिजे, सायकल बी चालवली पाहिजे. आता आमचे मोठे बाप्पा आहे, दररोज त्याला रात्री 11 वाजून नाही तर 12 वाजून त्याला बाहेर सायकल घेऊन जातात. 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर त्याला सायकल चालवता. म्हणजे त्याला असं घरी सांगताय की खाऊन आईस्क्रीम खाऊन येऊ आणि घेऊन जायचं, थकून आणायचं, थोडंफार सायकल चालवायला लावायचं. ते बी सायकल चालू द्या, याला बी चालवायला लावू द्या. आणि दररोजचं रुटीन आहे त्यांचं, नाही का. एक दिवस त्याचा पण ब्लॉग येईल. म्हणजे आपल्या वय, आपण लहानपणाला काय सवय लावणार ते आपल्या वय. आता बघा, आता एवढी सायकल चालवून एवढे स्टंट करून सुद्धा त्याच्यामध्ये एनर्जी आहे, चालवतोय जो. तसं भरपूर ठिकाणी बघितलं आहे की पोरांनी ते मोबाईलवर किंवा टी व्हीवर बसायला राहते. असं नाही का केलं पाहिजे ना. म्हणजे प्रत्येक सवय ही मोठ्यांपासून लागते, आई वडिलांपासून लागते, आजी आजोबांपासून लागते. मी पण त्याला सांगत असतो, हे कर ते कर. प्रत्येकाने लहान पोरांवर त्याचे संस्कार केले पाहिजे की पुढे जाऊन त्याचा चांगला परिणाम होईल. चला ठीक आहे, ही झाली त्याची सोच. आता प्रत्येक घरात वेगवेगळं असतं नाही का. चला आता बघू, जाऊया. आता बघा आम्ही चाललो आहे आणि मी त्याची सायकल कशी आणली होती मस्तपैकी. बाई आमची ओला आणि मस्तपैकी पुढं त्याची सायकल ठेवली, तो मागं त्याच्या मागं मी. तर चला आता जाऊ. चल मुझे बैठते थे इधर, कैमरा चालू है किधर. हाँ खड़ा हो जा. रेडी, चल चलो. कॅमेरा मध्ये बघ. हाय कर सबको. हाय. कैसे हो दोस्तों, बोल कैसे हो दोस्तों. कैसे हो दोस्तों? बोल कैसे है बिडू. कैसा है बिलू? और जो डायलॉग कौन सा आता है तुझे. डायलॉग मार उभा राहिला. मतलब गाना. नहीं मतलब नहीं गाना. नहीं, अरे बिडू क्या कर रहा है. अरे बिलू क्या कर रहा है? लाइक तुम्हारा गाओ. हाँ बोल हमारे वीडियो को लाइक तो कर बिडू. हमारे वीडियो को लाइक तो कर बिलू. सब्सक्राइब किया कि नहीं बिडू. लाइक किया क्या बिलू? नक्कीच आमचा रुद्राचा ऐका, लाईक शेअर कमेंट आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. नंतर मला चॅनल मॉनिटाईज करा, नाही का. लाइक सब्सक्राइब कमेंट शेयर प्लीज. क्या देते सवाल तेरी नहीं क्या. हे सर्कल म्हणजे रोज रुद्राचे बाबा आणि रुद्रा इथे येतात. आणि हे बघा इथे दररोज ते आईस्क्रीम खाता आणि इकडे बसता. नंतर मी पण येऊन जायचं बरोबर. डोंगर वगैरे अंधारात करतात. हे बघा आता आपण आलो आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये. आणि हे पण दाखवतो तुम्हाला. वृद्धाश्रम आहे जवळच आपल्यासाठी. आता पुढे जाऊ ॲडमिशन घ्यायला. चलो आलो आम्ही यांच्या पुढे. ये ले साइकिल. सायकल ले. मैं स्कूटी लाता हूँ.
चल अभी मैं साइकिल लेकर जाती हा जा जा. हे बघा आलो आमच्या सोसायटीमध्ये. बघू आता तुम्हाला काय आहे पुढे. आज को बता आज हमने क्या किया बता. आज को बता क्या क्या किया. तर आता आपण आपला व्हिडिओ इथे संपवतो. थांब आता आपण आपला व्हिडिओ इथे संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चलो.